जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे, बुका लावू नये भाळा, माळ घालू नये गळा, तट्टा वृषभासी दाणा, तृण मागू नये जाणा, तुका म्हणे द्रव्य घेती, देती तेही नरका जाती, बुका लावू नये भाळा, माळ घालू नये गळा. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून कीर्तनाची साधना करणारा जो साधक आहे त्याला या साधनेची नियमावली अशा प्रकारची समजावून देत आहेत. हा अभंग सगळ्या करता नाही, असाधारण उपदेश ज्याला म्हणतात तशा प्रकारचा हा अभंग आहे. हा कीर्तनाची साधना करणाऱ्या साधका करता खास ज्याला स्पेशल कीर्तन ठेवणारी जी मंडळी आहे त्यांच्याकरता हे आहे, पण त्यांच्याकरता पूर्ण अभंग नाही, शेवटचं चरण आहे. खास अभंग कीर्तनाची साधना करणाऱ्या साधका करता. तुकाराम महाराजांचं अर्थातच कीर्तनकारावर खूप प्रेम आहे, हे काय आता लपून राहिलेलं नाही. तुकोबारांच्या अंतःकरणामध्ये असलेल्या जी आवड आहे त्या आवडीचा विषय परमार्थ करणारा साधक आहे. साधक परमार्थ करणारा, भक्ती करणारा तुकोबारांना खूपच आवडतो. तुकोबाराय स्वतःला त्याच्यावरून ओवाळून टाकायला मागं पुढं पाहत नाहीत. परमार्थ करणारा जो साधक आहे, संतांची तर स्तुती, संतांचं वर्णन तुकोबारांनी म्हणजे परमार्थाचं साध्य ज्यांनी गाठलेलं आहे ते तर स्तवनीय आहे, त्याच्यात विशेष नाही. पण परमार्थाची साधना करणारा, परमार्थाच्या साधनेला जो लागलेला आहे तुकोबारांना त्याच्याही विषयी अंतःकरणामध्ये फारच अशा प्रकारचं श्रद्धा आहे, प्रेम आहे, आदर आहे, कौतुक आहे. बरं, जे सामान्य नाही की तुका म्हणे मज घडो त्याची सेवा. तुकोबाराय या अभंगामध्ये जी अपेक्षा सेवेची व्यक्त करतात ती देवाच्या नाही. तुकोबारायांनी या चरणामध्ये जी सेवेची अपेक्षा व्यक्त केलेली आहे ती संताच्याही नाही. तुकोबारायांनी अपेक्षा व्यक्त केलेली आहे परमार्थ करणाऱ्या साधकाची मला काय घडावी, सेवा घडावी. आणि मला वाटतं त्या सेवेचंच हे एक अंग आहे. सेवा करणं याचा अर्थ हा नाहीच आहे की त्याला हारा घालणं, माळा घालणं, त्याला हातरून टाकणं, त्याचे हातपाय दाबणं. सेवा विविध अंगाने अशा प्रकारची घडत असते आणि त्याच्यातलं हे एक अंग आहे. तुकोबारांच्या अनेक अभंगातून गाथ्यामधल्या हा एक भाव व्यक्त होतोय की तुकोबारांची अशी अपेक्षा आहे की परमार्थ करणारा साधक हा मुक्तच झाला पाहिजे. परमार्थ करण्याकरता म्हणून जो या मार्गामध्ये आलेला आहे त्याच्याकडून परमार्थ व्हावा, तो शुद्ध व्हावा आणि त्या साधनेच्या द्वारा तो थेट मुक्तीपर्यंत जावा. ही तुकोबारांच्या अंतःकरणात प्रामाणिक इच्छा आहे. अन्यथा विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म असे सांगणारे तुकोबाराय, जेथे जेथे देखे तुझीच पाऊले असे म्हणणारे तुकोबाराय, परमार्थ करणाराची निंदा कशी काय करतील, परमार्थ करणाराची निर्वचना कशी काय करतील. मूर्ख आहे महाराज आम्ही जर तुकोबाराय असं करतात असं मानत असेल तर. आम्हाला तुकोबाराय समजलेच नाही हा त्याचा अर्थ आहे. तर त्या तशा प्रकारची तुकोबारायांची वचनं प्रमाण आहेत हे ठीक आहे, पण अशा प्रकारचं बोलण्याचं तुकोबारायांना कारण काय आहे, काय भाव आहे त्याच्या पाठीमागे, तर त्याच्या पाठीमागचा हा भाव आहे. एक तर नरदेह कधी मिळत नाही,
मिळालेला आहे. नरदेह ज्यांना मिळालेला आहे त्यांना परमार्थ करण्याची बुद्धी होत नाही, यांना ती बुद्धी झालेली आहे. हे परमार्थात आलेले तर मग यांचा उद्धारच झाला पाहिजे, यांच्याकडून शुद्ध परमार्थ झाला पाहिजे. आणि मग शुद्ध परमार्थ होण्याकरता हे अशा प्रकारचं ठाकून ठोकून त्याला व्यवस्थित परमार्थाच्या मार्गाला लावणं हा एक त्यांची सेवा करण्याचं अंग आहे. सेवा करतात असं म्हणा तुकोबार आहे. परमार्थ करणं म्हणजे भक्ती करणं, आणि भक्तीची जी अनेक अंग आहे त्याच्यामध्ये कीर्तन हे एक अंग आहे. इथं कीर्तन शब्दाचा अर्थ नामकीर्तन नाही. इथं कीर्तन शब्दाचा अर्थ वारकरी संप्रदायामध्ये पारिभाषिक जो अर्थ आहे कीर्तन शब्दाचा तोच अर्थ आहे. आपण उत्तर भारतामध्ये गेलो तर आपल्या महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायामध्ये कीर्तनाचं जे विशिष्ट स्वरूप आहे अशा प्रकारचं स्वरूप भारतात दुसरीकडे कुठं नाहीये. इतर प्रांतामध्ये कीर्तन या शब्दाचा अर्थ आहे नामधून, वाद्य वगैरे लावून सगळ्यांनी एकत्र बसून भगवंताच्या नामाची अशा प्रकारची धून, नामा मोठ्याने गाणं, यालाच काय म्हणतात? कीर्तन म्हणतात. आणि मग जर कोणी व्याख्यान करत असेल तर त्याला कीर्तन नाही म्हटलं जात, त्याला कथा म्हणतात. प्रवचन अशा प्रकारचं म्हटलं जातं, त्याला कीर्तन नाही म्हणत. नाम गाणं ही आणि त्याच्यामध्ये व्याख्यान करणं ही अशी दोन्हीही अंगाने एकत्र घडणारी सेवा ही पद्धत फक्त वारकरी संप्रदायामध्ये. कधीपासून आहे? अनादिकाला बसू नये असं म्हणायला काही हरकत नाहीये, कारण या कीर्तनाचे वाहक या सेवेचे नारदापासून आहेत, सनकादिकापासून आहेत. आजचं जे स्वरूप आहे हे तर नामदेवरायापासून निश्चितच अशा प्रकारचं प्रवाहाला लागलेलं आहे, चांगल्या प्रकारचं स्पष्ट झालेलं आहे. पण त्याच्याही नामदेवरायांच्याही पूर्वी, कारण नामदेवरायांनी ही काही कीर्तनाची परंपरा सुरू केलेली आहे असं नाही, वहन केलेलं आहे त्यांनी, म्हणजे प्राचीन परंपरा ही अशा प्रकारची आहे. तर हे साधन म्हणजे भक्तीमध्येही ज्या काही 9 प्रकारच्या भक्ती आहेत त्या भक्तीमध्येही कीर्तन भक्ती ही अत्यंत महत्वाची भक्ती आहे. ऊर्ध्व वाहिनी हरिकथा. तुकोबारायांनी या कीर्तनाला काही ठिकाणी काय म्हटलेलं आहे? हरिकथा. हरिकथा अशा प्रकारचं. तर हे सर्वात श्रेष्ठ आहे. काय कारण आहे सर्वात श्रेष्ठ असण्याचं? सर्वात श्रेष्ठ असण्याचं कारण हे आहे की बाकीच्या ज्या भक्ती आहेत, बाकीची जी भक्तीची अंग आहेत त्या अंगाने भक्ती केली तर ती फक्त जो करतो त्यालाच त्या भक्तीचा फायदा प्राप्त होतो. एकाने आता पूजेची भक्ती आहे तर पूजेची भक्ती एक करू शकतो आणि त्या पूजेच्या भक्तीचं फलही त्याला एकट्यालाच मिळेल. फार झालं तर त्या पूजेला मदत करणारे 10-5 घटक आहे त्यांना मिळेल. पण कीर्तन ही अशी भक्ती आहे की ही भक्ती करणारा तो स्वतः तर उद्धारून जातोच जातो या भक्तीने, पण अनेकाचा उद्धार होतोय या त्याच्याबरोबर. म्हणून नौका आहे, नौका. कीर्तन भक्ती म्हणजे नौका आहे. कीर्तन भक्ती करणारा हा नौकेचं काम करत असतो, तो स्वतःही तरतो आणि अनेकालाही तारून नेण्याची त्याच्यामध्ये क्षमता असते, जबाबदारी असते. करोनी चिंतन करवी अनेका तोया झाला लोका नाव जगी. नारद महर्षींनी म्हटलेलं आहे सतरती सतरती स लोकांस तारयती. तो तरतो, तो तरतो आणि तो लोकांनाही तारतो. तुकोबाराय म्हणतात अनिकिया जीवा होईल उद्धार तेही उपकार घडती कोटी. अनकी ह्या जीवा होईल उद्धार, याचा तर उद्धार होईलच होईल, पण त्याच्याबरोबर आणखीन जीवाचा उद्धार होईल आणि लोकांच्या उद्धाराला हा कारणीभूत झाल्यामुळं
करोडो प्रकारचे उपकार त्यांनी केलेले असं त्याचा अर्थ सिद्ध होईल. म्हणून कीर्तन भक्तीला तुकोबरायांनी अनन्यसाधारण महत्व दिलेलं आहे. देवालाही आवडणारी आहे ही भक्ती. तुकोबरायांनी स्वतःला भगवत प्राप्ती कशाने झाली हे सांगत असताना कीर्तनाकडेच बोट केलेलं आहे. कोणी काहीतरी केली आचरणे. तुकोबाराय म्हणतात कोणी योगाची साधना केली, कोणी तपश्चर्याची साधना केली, कोणी तीर्थयात्राची साधना केली, कोणी दानधर्माची साधना केली, कोणी व्रतवैकल्य अशा प्रकारचं केलेलं आहे. मी दुसरं साधन कोणतं केलं नाही. मजया कीर्तने विण नाही. कीर्तन या साधनेशिवाय दुसरं साधन मला करण्याची आवश्यकता गरजही पडली नाही, ते मी केलेलं नाही. आणि तुम्हालाही जर देव हवा असेल, तुम्हालाही जर देव हवा असेल तर कोठे नका पाहो, करा हरे. देवाचं दर्शन मंदिरात नाही होणार तुम्हाला, देवाचं दर्शन तुम्हाला कथेमध्ये होईल. कथेमध्ये कथा करा, कथा करा. कथेविषयी अनेक नका करू चेष्टा, भाल कष्टावर पडा, सुखे करा हरी कथा. कीर्तन चांग, कीर्तन चांग होय अंग हरिरूप. असं कीर्तन या साधनेचं तुकोबरायांनी खूप गोड वर्णन केलेलं आहे. कीर्तन या साधनेकडे साधकाला प्रेरित केलेलं आहे. पुरस्कार कीर्तन या साधनेचा केलेला आहे. मग ज्या संतांनी कीर्तन ही साधना साधकासमोर ठेवली, त्या संतांचं हेही कर्तव्य आहे की त्याच्यातले धोके जे आहेत ते जाणून द्यायला पाहिजे. महाराज, कुठल्याही संस्थेत आपल्याला जर प्रवेश करायचा असेल तर प्रवेश अर्ज त्याला दिला जातो भरायला, आणि त्याच्यावर सगळी नियमावली दिली जाते, त्याची सही घेतली जाते खाली. दुर्दैवानी कीर्तनाची संस्था असे एक सर्व मान्य नाहीये वारकरी संप्रदायामध्ये. त्यामुळं कीर्तन करणाराला कीर्तनाची नियमावली काय आहे हे त्याच्यापर्यंत पोहोचतच नाही. कीर्तनकाराची प्रशिक्षण केंद्र सर्वमान्य नाहीत, आहे तरी ते ठराविक लोकांकरताच आहेत, बाकीच्याचा त्याचा काही संबंध नाही. आणि कीर्तन ठेवताना लोक त्याचं सर्टिफिकेट बी पाहत नाहीत. संन्यासामध्ये असं नाही. तो संन्यासाचे कपडे जरी असले तरी त्याला विचारलं जातं कोणत्या आखाड्याशी संबंधित आहे तू, काय आहे, अमकं तमकं. आणि जर त्या साधू लोकांच्या लक्षात आलं की हे डुप्लिकेट आहे, म्हणजे यांनी स्वतःच भगवे वस्त्र धारण केले, हा कुठल्याही याच्याशी काय नाही, मारतात महाराज त्याला, ठोकतात, त्याचे कपडे काढून घेतात. तसं आपल्याकडं काहीच नाही. तसा काही संबंध नसल्यामुळं अगदी चारी रस्ते मोकळे, एसटी स्टँड आहे, त्याला गेटच नाही. कुणी यावं, कधीही अशा प्रकारचं यावं. पण त्याच्यामुळं एवढ्या मोठ्या दिव्य अशा प्रकारच्या साधनेची अवहेलना झाली होते हे लक्षात येत नाही. पण तरीही ज्यांनी ही साधना सांगितलेली आहे त्यांनी त्या साधनेचे नियम बांधून दिलेले आहेत. आणि असे जे नियम बांधून देणारे अनेक अभंग आहेत, त्याच्यापैकी हा एक अभंग आहे. कालच्या अभंगामध्ये सकाम कर्म करणाराची निर्भत्सना केली.
आणि स्पष्ट सांगितलं तुकोबारायांनी की शास्त्रांनी सांगितलेली साधना जरी तो करत असला पण त्या करण्याच्या पाठीमागे त्याची अपेक्षा असेल वाढावे संतान, ग्रही व्हावे धनधान्य, तर कैचे पुण्य तिये गाठी, त्याच्या पदरी पुण्य राहणार नाही. मग हे ऐकल्यानंतर काही कीर्तनाची साधना करणारे साधक तुकोबारायांच्याकडे गेले आणि तुकोबारायांना विचारलं, महाराज आम्हीही शास्त्रांनी सांगितलेली, तुम्ही सांगितलेली ही कीर्तनाची साधना करू इच्छितो आहे आणि अर्थातच ही साधना आम्ही मुक्त होण्याकरता करू इच्छितोय. तर मग या साधनेचे काय नियम आहेत? ही साधना करणाऱ्यांनी कशा प्रकारची ती साधना करावी, काय करू नये, काय करावं, या अभंगात काय करावं हे नाही सांगितलेलं, काय करू नये हे सांगितलेलं आहे, म्हणजे निषेध सांगितलेला आहे. शास्त्रामध्ये दोन्ही गोष्टी असतात, विधेय असतं आणि निषेध अशा प्रकारचा असतं. विधी असतो आणि निषेध असतो, पण विधीचा आग्रह नसतो, विधी आपल्या शक्तीनुसार करायचा असतो. शास्त्राचं असं आहे, निषेध पूर्ण पाळावा लागतो. चोरी करू नका हा निषेध आहे, चोरीचा निषेध आहे. आणि दान द्या हा काय आहे? विधी आहे. तर दान द्या हा विधी, यथाशक्ती दान द्या हा असं त्याचा अर्थ आहे. तुम्हाला जेवढं शक्य आहे, तुमची जशी शक्ती आहे तशा प्रकार. तसं चोरी करू नका तर यथाशक्ती चोरी करू नका असं नाही, म्हणजे तुम्हाला जेवढी शक्य असेल तेवढी चोरी नका करू असा नाही त्याचा अर्थ. याचा अर्थ पूर्ण चोरी, निषेध जे आहे ना तो सर्वांगी पूर्ण पाळावा लागतो. विधी यथाशक्ती असतो. या अभंगामध्ये निषेध सांगितलेला आहे. कीर्तनकारांनी पाळण्याचे जे नियम आहेत त्यापैकी ज्याचा त्याग करायचा आहे त्याच्याकरता जे निषिद्ध आहे, या निषिद्धाचं सेवन केल्यानंतर ते साधन मुक्तीचं आहे, ते मुक्तीचं राहणारच नाही. जसं अन्न विषयुक्त असेल तर ते अन्नच नाही, ते विष आहे. तसा विधी जर निषेधयुक्त असेल तर तो विधीच नाही, तो पूर्णांगाने काय होऊन जातो? निषेध होऊन जातो. म्हणून या अभंगामध्ये तुकोबाराय कीर्तनाची साधना करू इच्छिणारे जे साधक आहेत, साधका करताय, कीर्तनाची साधना करण्याची इच्छा करणाऱ्या साधका करताय. महात्म्या करता हा अभंग नाही, जे मुक्त झालेले आहेत त्यांच्या करता हा अभंग नाही. तसं महात्म्या करता शास्त्रच नाही. निस्त्रय गुण्ये पथि विचारताम को विधी को निषेधा. साधक नाही त्याच्याकरता त्यांनीही या अभंगाचा विचार करण्याचं काही कारण नाही. पण ज्याला मुक्तीचं साध्य प्राप्त करून घ्यायचंय आणि त्याच्याकरता कीर्तनाची साधना म्हणून ज्यांनी निवडलेली आहे, असा जो साधक आहे त्या साधकाकरता कीर्तनाच्या साधनेची नियमावली तुकोबाराय या ठिकाणी सांगतात. तुकोबाराय म्हणतात, आपल्याला जर कीर्तनाची साधना करायची असेल तर ती साधना करत असताना किती निष्काम असावं, पराकोटीची निष्कामता सांगितलेली आहे. भक्ती ही निष्काम असावीच लागते. निष्काम भक्तीच आपल्याला देवाकडे घेऊन जाऊ शकते. निष्काम भक्तीच देवाच्या पायाजवळ सरती होते. निष्काम भक्तीचाच देव अंगीकार करतो, बाकीच्याला देव भक्ती म्हणून मान्यता देत नाही. समाजाने जरी मान्यता दिली असली तरी त्यालाच शुद्ध सेवा म्हणतात, त्यालाच अंतरंग अशा प्रकारची सेवा म्हणतात, त्यालाच सत्य सेवा म्हणतात. तुका म्हणे देवा सत्य घ्यावी आता सेवा, किंवा तुका म्हणे नको वरपंग देवा घे माझी सेवा भावशुद्ध. तर ती किती निष्कामता असावी. तुकोबाराय म्हणतात, जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे. कीर्तनाची साधना करणारा जो साधक आहे
त्यांनी ज्या ठिकाणी ही साधना केलेली आहे त्या ठिकाणी अन्नही सेवन करू नये. तिथलं अन्न अशा प्रकारचं स्वीकारू नये, तिथलं अन्न खाऊ नये. आता हे प्रमाण ऐकल्यानंतर माणसाच्या मनामध्ये वेगवेगळ्या शंका निर्माण होतात. बरं, मला जिथं कीर्तन करायचं तिथं जर अन्न सेवन करायचं नाही तर मग अन्न कुठं सेवन करायचं? मग कीर्तन करून पुन्हा परत निघाल्यानंतर एखाद्या धाब्यावर जाऊन खायचं का? शरीराला तर अन्नाची आवश्यकता आहे ना. शरीर अन्नाशिवाय राहू शकत नाही. आणि तुकोबाराय म्हणतात अन्न न सेवावे. तुकोबाराय काय हे काही नियम करणं झालं? कीर्तनकारांनी जर अन्न सेवन नाही केलं तर तो जगणारच नाही. कीर्तन कसं काय करील? महाराज, माणसाला जर भूक लागली तर त्याचं कशाकडेच काय लागत नाही, लक्ष लागत नाही. आणि मग तो कुठलंच साधन करणार नाही. त्याने कीर्तनाची साधना कशी काय करायची? तुम्ही असं कसं काय लिहिलेलं आहे? तुम्ही असं सांगायला पाहिजे होतं की ज्यांनी कीर्तन करावे त्यांनी डबल सेवावे. महाराज, आग पडते बोलल्यावर नाही काय? तुम्ही विचारा कोणत्याही कीर्तनकाराला. अशी भट्टी काय होऊन जाते, तापून जाते. आणि तुम्ही खुशाल सांगता त्यांनी अन्न सेवन करू नये. मग काय कडबा खायचा, त्यांनी चारा खायचा, माती खायची, अन्न सेवन करू नये असं कसं काय म्हणतात? तुकोबाराय म्हणतात बावळ्या नीट पाय, मी काय अन्न सेवन करू नये असं म्हटलं का? म्हणजे त्यांनी आहारच घेऊ नये असं म्हणलंय मी? मग काय म्हटलंय? जेथे तेथे. इथं जेथे तेथेचा प्रश्न आहे ना. म्हणजे ज्या जागेवर कीर्तन करायचं त्या जागेवर अन्न सेवन करायचं नाही. ज्या ठिकाणी कीर्तन करायचं त्या ठिकाणी अन्न सेवन करायचं नाही. मग जेथे म्हणजे जेथे हा जो अवकाश अशा प्रकारचा जी जागा सांगितलेली आहे ती जागा म्हणजे ज्या ठिकाणी तो कीर्तनाला उभा राहिलेला आहे त्या ठिकाणी खायचं नाही का? का त्या मंडपात खायचं नाही? का त्या गावात खायचं नाही? जेथे या शब्दाचा अर्थ नेमका काय घ्यायचा? जेथे या शब्दाचा व्यापक अर्थ घेतला तर असं होईल की पृथ्वीवर कीर्तन केलं तर पृथ्वीवर जेवण करायचं, असं घ्यायचं का अर्थ? जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे याचं नेमकं तात्पर्य काय घ्यायचं? मग एक तर मुळात जिथं कीर्तन करायचं तिथं शक्यतो कीर्तनकार जेवतच नाही. बाकीच्या माणसाला तरी एखाद्या वेळेला दुसरीकडे जागा नसली तर थांबा हे बैठक काढू द्या मग बसावं म्हणते. कीर्तनकाराची व्यवस्था वेगळी असतेच, तिथं तो जेवतच नाही. मग जर विधेयच नाही, प्राप्तीच नाही तर निषेध करण्याचं काय कारण आहे? कारण निषेध हा प्राप्तीपूर्वक असावा लागतो. तुकोबारायांनी असं का म्हटलं असेल की जेथे कीर्तन करावे? म्हणजे याचा अर्थ हा अभिप्रेत तुकोबारायांना निश्चितच नाही की आपण ज्या जागेवर कीर्तन केलेलं आहे त्या जागेवर जेवण करायचं नाही असं तुकोबारायांना म्हणायचंय असं नाही. मग जेथे या शब्दाचा अर्थ असा आहे की कीर्तनाचं आयोजन ज्यांनी केलेलं आहे, कीर्तनाला ज्यांनी बोलावलेलं आहे त्या व्यक्तीकडे जेवायचं नाही. महाराज, पूर्वीची काही मंडळी होती अशी, आजही आहेत, नाही असं नाही. फार नसले तरी नाहीत असं कोणीच नाही असं नका समजू. हो म्हणले आम्हाला कोणी असं भेटलंच नाही कारण तुमचं तितकं पुण्य नाही, पापी आहात तुम्ही. अशा प्रकारची साधना करणाऱ्यापर्यंत तुम्ही पोहोचले नाही याचा अर्थ अशी साधना कोणी करत नाही असं थोडी आहे. म्हणजे आता आपले भुसरीकर माऊली परमपूजनीय वैकुंठवासी इथंच राहत होते वरती. त्यांचा हा नियम होता. ते थोडेसे याच्या पुढं एक पायरीवर चढलेले होते त्यांच्या नियमामध्ये. त्यांनी
म्हणजे ज्या ठिकाणी कीर्तन आहे त्या ठिकाणी जेवायचं नाही असं नाही, ज्या दिवशी कीर्तन आहे त्या दिवशी दुसऱ्याचं जेवायचं नाही, हा नियम होता त्यांचा. आणि कटाक्षाने शेवटपर्यंत तो पाळला. ज्या दिवशी कीर्तन असेल मग त्या दिवशी स्वतःच्या कमाईतलं त्या दिवशी ते सेवन करायचे. एरवी मग जर बोलावलं आग्रहाने, महाराजांचा त्यांचा फार जवळचा संबंध आहे, अगदी इतका जवळचा की आई बापाचा मुलाचा इतका जवळचा नसेल तितके जवळचे होते. तर त्यांचा हा नियम होता की ज्या दिवशी कीर्तन करायचं. मला वाटतं गाडगे महाराजांचंही असंच होतं, त्यांच्या चरित्रामध्ये वाचलेलं आहे. ते कीर्तन संपलं रे संपलं, लोक आरतीला उठले की पळून निघून जायचे. कुठं निघून जायचे? त्या गावात नाही, मग दुसरीकडे जायचे आणि दुसरीकडे भीक मागायचे अक्षरशः. आणि ते फार मोठी मंडळी होऊन गेली. महाराज नसतील ते संप्रदायाच्या चाकोरी मध्ये सारखं कीर्तन करत, पण या क्षेत्रात मोठीच होती. मोठी माणसं मोठीच असतात, प्रश्नच नाही. त्या कालामध्ये त्यांनी अनेक धर्मशाळा बांधल्या, तर स्वतःच्या घरचं कुणीही ट्रस्टीत नाही ठेवलं महाराज. तिथली तिथं ट्रस्ट करायचं, लोकांच्या ताब्यात देऊन द्यायचं. सेवा, लोकांची सेवा करा, गोरगरिबाची सेवा करा. मोठीच मंडळी, काही प्रश्न नाहीये त्याच्यामध्ये. तर माऊलीचा असा नियम होता, नव्हते जे होते. मग बाहेर फार काही त्यावेळेला कीर्तन इतके, आज जे कीर्तनाचं स्वरूप आहे तसं नाहीये. आज असं आहे, मला ते बोलावं नाही वाटत, बोलू बी नाही मला, चांगलं नाहीये. पण ते सप्ताही वेश्यासारखा झालेला आहे. ते सप्ताच्या लोकांलाही या कणकण जिरत नाही. त्याच्यामुळं कोल्हापूरचा सोलापूरला आणि सोलापूरचा नागपूरला, नागपूरचा पंढरपूरला. असं नव्हतं पूर्वी. एखाद्या ठिकाणी जायचं 7-7 दिवस तेच तिथं कीर्तन करायचे, किंवा ज्या त्या भागामध्ये 4-2 किलोमीटरवरचा कोसावरचा कुणाला तरी जर कीर्तन करत असेल त्याला बोलवायचं आणि ते कीर्तन व्हायचे, जाऊन पुन्हा घरी यायचे. पण माऊली आळंदी पंढरपूर सोडून शक्यतो कुठं जात नव्हते. पण जरी गेले प्रेमाने एखाद्या ठिकाणी, मला आठवतंय रामलिंगला आले होते सगळे, हे केशव महाराज होते त्यांच्या बरोबर, मी लहान होते त्यावेळेस. तर तिथं सुद्धा त्यांनी त्यांच्या कीर्तनाच्या दिवशी स्वतःच करून खाल्लं महाराज. आता ठीक आहे हो, माऊलींनी करून खाल्लं, त्यांना पैसे येत होते घरून, किंवा त्यांचं काय होतं, सगळ्यांना हे कसं शक्य आहे? हा, लयच पाठ आहे तुमच्या प्रमाण ते. तो का म्हणे हो ईश्वर किंवा आपल्याला सर्वांगाने याचं चिंतन करायचंय. पण त्याला कीर्तनाची साधना करायची ज्यांनी ठरवलेली आहे आणि घरदार ज्यांनी सोडून दिलेलं आहे. आता जी मंडळी काही ठराविक कालापर्यंत त्यांनी संसार केला, कमवून ठेवलं, तेवढं उत्पन्न आपल्याला लागतंय तेवढं करून ठेवलं, मग परमार्थाला लागले, त्यांना हे ठीक आहे बा. जे प्रारंभिक अशा प्रकारचे त्या साधनेला लागलेले त्याने काय करायचं? तर याचा अर्थ असा आहे की त्यांनी जेवण करू नये असं नाही. तो कोण आहे? ब्रह्मचारी आहे, गृहस्थी आहे, वानप्रस्थी आहे की संन्यासी आहे? कीर्तन करण्याचा अधिकार सगळ्यांना आहे. कीर्तन ही भक्ती कोणीही करू शकतं, ज्याला इच्छा आहे तो कीर्तन भक्ती करू शकतो. संन्यासीही कीर्तन करू शकतात, वानप्रस्थी कीर्तन करू शकतात, गृहस्थीही कीर्तन करू शकतात, आणि ब्रह्मचारी अवस्थेमध्ये असणाराही काय करू शकतो? कीर्तन करू शकतो. पण शास्त्राने त्या त्या वर्णाला जगण्याकरता जी जी साधनं दिलेली आहे त्यांनी त्या साधनाने पोट भरायचं. ब्रह्मचारी असेल, वानप्रस्थ असेल, संन्यासी असेल, तर एरवी सुद्धा त्याला जेवण करण्याकरता तो कशाचा अवलंब करतोय? भिक्षेचा अवलंब करतोय. मग त्याने भिक्षा घ्यायची.
जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे, याचा भाव हा आहे की कीर्तनकारांनी ही साधना करत असताना एवढं निरपेक्ष असावं की त्यांनी त्यांच्याकडून जेवण मिळावं हेही काय करू नये, अपेक्षा करू नये. हा त्याचा मुळात भाव तात्पर्य हे आहे. त्यांनी तीही अपेक्षा करू नये. 4 ठिकाणी मधुकरी मागावी. गृहस्थी असेल तर बांधून घेऊन जावं आपलं, नाहीतर मग कीर्तन केल्यानंतर तिथं जेवायचं नाही ना, अगोदरच जेवून घ्यायचं. मला वाटतं त्याच्यामुळेच हे 9 ते 11ची कीर्तनाची पद्धती पडल्या का काय कोणाच ठाऊक. जेवण फिरणं अगोदर केली म्हणजे पुन्हा ह्याच्यात नियमात नाही बसत बा. तर निरपेक्ष असावं हा त्याचा मूळ अशा प्रकारचा मुद्दा, मूळ गाभा की त्यांनी कीर्तन ही साधना त्यांनी स्वतः करता करावी. आणि मग जर आपण स्वतः करता करत असू तर दुसऱ्याने आपल्याला जीव घालावं ही अपेक्षा ठेवायचं काही कारणच नाही. जर आपण स्वतः करता एखादं काम करत असू तर त्याच्यामुळे दुसऱ्याने काय करावं ही अपेक्षा कोणी करत नाही, काही करण्याचं कारणही नाही. काय होतं, भाव बदलतो आणि मग कीर्तनाची साधना करणाऱ्याच्या ठिकाणी मुळात ती साधना हाच भाव राहत नाही. मग लोकावर उपकार करतो हा भाव तयार होतो, किंवा लोकांना मार्गदर्शन करण्याकरता, लोकांना सुधारण्याकरता, लोकांचा उद्धार करण्याकरता आम्ही जातो, कीर्तन करतो, हा भाव तयार होतो. चांगला भाव आहे तो. लोकांचा उद्धार करण्याकरता जर एखादा जात असेल तर त्याच्यात वाईट आहे असं काही नाही, पण लोकांचा उद्धार तो करू शकतो ज्याचा उद्धार झालेला आहे. ज्याचा स्वतःचाच उद्धार झाला नाही तो लोकांचा कसं काय उद्धार करणार आहे. ऐका, ते इंजन पाणी शेतीला देतं किंवा ती मोटर पाणी मारत असते जिच्यात अगोदर पाणी भरलेलं असतं. ज्या पंख्यातच पाणी नाही, पंखाच रिकामा आहे, तो किती बटणं दाबली तरी तो पाणी दुसऱ्याला देऊ शकत नाही. स्वतः बुडालेला आहे तो दुसऱ्याला कसं काय तारील सांगा ना, वर काढील. स्वतः बांधलेला आहे तो दुसऱ्याला सोडील कसा. त्याच्यामुळं उद्धार करण्याची अपेक्षा खूप चांगली, अगदी परोपकाराची भावना श्रेष्ठ आहे, त्याबद्दल प्रश्न नाहीये. पण तीही अपेक्षा असेल तर त्याच्याकरता आपण पहिला स्वतःचा काय केला पाहिजे, उद्धार केला पाहिजे, नंतर आपण दुसऱ्याचा उद्धार करू शकतो. अन्यथा आपण जाऊन न्यावे नरकास बळे बेताळीस कुळे जग, आपण आपलाच उद्धार केलेला नसेल व आपण आपलाच उद्धार करत नसू तर मग आपल्याकडून लोकांचा उद्धार नाही करू, लोकांचं वाटोळ होईल, नरकात घेऊन जाऊ आपण लोकांना. हा त्याचा सरळ सरळ अर्थ आहे. तर कीर्तनाची साधना करणाऱ्यांनी हा भाव आपल्या मनामध्ये असा दृढ करायला पाहिजे की आपल्या उद्धाराकरता आपण हे साधन करतोय, आपल्या उद्धाराचं हे साधन आहे आणि आपल्या उद्धाराकरता आपण हे साधन करतोय. हा जरी भाव माणसाच्या मनामधला ढळला नाही तर मला नाही वाटत मग तो रस्ता चुकेल म्हणून. मग तो कशाला अपेक्षा करेल लोकांच्या जेवणाची. तरी तुमचे उपकार आहे की मी जी साधना स्वीकारलेली आहे ते साधना करण्याचं तुम्ही अशा प्रकारचं मला सहकार्य केलेलं आहे. तुमच्यामुळं ही कीर्तनाची साधना माझ्याकडून होते. कारण कीर्तनाची साधना काही एकट्याला करता नाही येत. कमीत कमी 4 खांदेकरी तरी पाहिजेच ना. नाही दुसरं काही तर एखादा विना घ्यायला तरी, एखादा टाळ वाजवायला तरी, बरंच कधी
दंडवत आहे त्यांच्या चरणावर की ही साधना ज्यांनी टिकून ठेवलेली आहे. अतिशय प्रतिकूल अवस्थेमध्येही या मंडळींनी, परंपरेच्या मंडळींनी या साधना टिकवून ठेवल्या महाराज, टिकवून ठेवल्या. एरवी काही नसतं, कोणी नसतं पुढं बसलेलं. महिन्याचे कीर्तन दशमी एकादशी द्वादशी करतात ना वाळवंटामध्ये, उग 2-4 टिपडे, आणि टिपड्या माणसं नाही, अगदी म्हातारी माणसं. कुणाला ऐकू येत नाही, कुणी इतकं ऐकलेलं आहे की त्याला आता ऐकायची गरजही राहिली नाही. आपलं बसतात सेवा म्हणून पुढं, त्यांचं याच्याकडे लक्ष नसतं आणि यालाही त्यांची काही गरज नसते. सेवा म्हणूनच अशा प्रकारची केली जाते. मला आठवतंय महाराज विष्णू महाराजांनी सांगितलं होतं एकदा भाऊचं कीर्तन, माऊली विना त्यांच्या जवळच आणि टाळ त्यांच्याच जवळ, गळ्यात विना अडकवलेला टाळ चाली पुढं त्यांनीच म्हणायचं माग त्यांनीच म्हणा. अशा अवस्थेमध्ये पण तरीही या सेवा परंपरा काय केल्या, चालू ठेवल्या. वंदनीय आहेत ते, निश्चित वंदनीय आहेत. जसं वेद टिकवून ठेवला म्हणून ब्राह्मण वंदनीय आहेत, तसं कीर्तनाच्या परंपरा टिकवून ठेवल्यामुळं निश्चितच ही परंपरेची मंडळी काय आहे, वंदनीय अशा प्रकारची आहे. तर प्रतिकूल परिस्थितीमध्ये या सेवा, हा सेवेचा भाव जर आमच्या मनामध्ये दृढ असेल तर मग नाही अडचणी येणार. पण दुर्दैवाने तो भाव घसरत जातो, जरा घसरत जातो. आणि त्यातली त्यात जर कला असेल त्याच्याकडं तर मग मागणी वाढते, आणि मालाची मागणी वाढली की भाव चढला. हे बाजारातलं सूत्रच आहे ते. मागणी वाढली का भाव काय होतो, चढत असतो, चढला जातो. आणि सध्या मागणी फार आहे. मला दुष्काळ असला, काही असलं तरी सध्या ह्या मालाला मागणीला काही कमी नाही. तुम्ही फक्त दुकान टाकायचं धैर्य केलं पाहिजे. दुकान टाकलं की नाही कशाला तर कमीत कमी 10 आहेच. कधी होतो. तर आपण जर सेवेचा भाव मनामध्ये दृढ धरला जाते, बाकीच्या ह्याचं चर्चा करण्याची काही गरज नाहीये. परमार्थिक दृष्टीने चर्चा करायची. हा भाव असेल तर मग तो अपेक्षा करणारच नाही, काही प्रश्नच येत नाही. तो भाव दृढ असावं की आपण सेवक आहोत आणि कीर्तनाची साधना म्हणून आपण तिचा आश्रय केलेला आहे, आणि ही साधना आपल्याला काय करणार आहे, मुक्त करणार आहे. मुक्तीचं हे साधन आहे. मग अशा वेळेला इतकी निष्काम करावी की त्या ठिकाणी जेवणाचीही त्याने काय करू नये, अपेक्षा करू नये. हा त्याचा याचा अर्थ जेवूच नये असं घ्यायचं काही कारण नाही, अपेक्षा नाही करावी. आणि शक्यतो तसा नियमच केला तर आणखीनही चांगलंय. आणि मग कीर्तनी नाही जेवायचं, मग लोकांनी कोणाला जीव घालायचा. कीर्तनकारांनी जेवायचं नाही, त्यांनी तिथं नियम केला, लोकांनी कोणाला जीव घालायचं. मग लोकांची अपेक्षा असते की बाबांनी आमच्या पंक्तीत काय केलं पाहिजे, जेवलं पाहिजे. दुसऱ्याच्या पंक्तीत जाऊन जेवायचं, आणि मग ह्याच्या नंतर दुसरीकडे कीर्तन केल्यावर इकडे येऊन जेवायचं. काय ते अवघड लगे, फार काही कठीण आहे असं काही नाही ना. अपेक्षा नाही करायची. त्याच्या काय होतं, जेवणाचा प्रश्न नाही, पण मग अपेक्षेला पाय फुटायला लागतात. आणि ह्या अपेक्षेचं असं आहे महाराज, वाढतच राहते, उपटूनच टाकावी लागते, पूर्ण नाही होऊ शकत कधी. इच्छा वाढविते वेल, खुंटावा तो खरा बोल. इच्छेला उपटावं लागतं, फेकावं लागतं, तिला कुरवाळून नाही उपयोग होत. विहाय कामान्य सर्वान पुमांश्चरती निस्पृहा. म्हणून जर कीर्तनाची साधना करणाऱ्याने असा नियम केला, स्तुत्य पूज्य नियम आहे, काही अडचण नाही. पण कसं काय भागेल, काही अडचण नाही. मला सकळ जगाचा सकळ जीवाचा करीतो सांभाळ. जगाला पोचतोय तो, त्याचं कीर्तन करणाऱ्याला नाही पोचणार. ज्याचं कीर्तन आपण करतोय, ज्याचा आश्रय केलेला आहे ज्या कीर्तनाचा, तो परमात्मा जगाला पोचतोय, माणसालाच नाही. जगामध्ये असणारे सगळ्या प्रकारचे जीव प्राणी 20-20, 30-30 फूट खोल
खाना असते आणि त्या खाणीत बेडका असतात त्यांना सुद्धा तो पोसतो. पाषाणाचे पोटी बैसला दरदूर. हा कोण घाली? जर तो त्याला पोसतोय म्हणजे तो ह्याचं नाव घेत नाही, त्याने याच्या नावाची गळ्यात माळ घातलेली नाही, तो त्याची कीर्ती अशा प्रकारची गात नाही. जर त्याचं तो पोषण करतोय तर प्रचार करणाराचं पोषण नाही करणार का बरं? तो कसं शक्य? पाळणाची नाही चिंता, ठावरिता देवाचा. फक्त विश्वास ठेवावा लागतो, त्याच्यावर विश्वास ठेवावा लागतो. नका तुम्ही तिथं जीव. बरं दुसरीकडे हात जोडून वाट पाहतील तुमची की कधी येतात आम्ही कधी जीव घालतो. बघा प्रयत्न करून एका दिवशी नाही उपास राहायचं, काय एवढं तरी बिघडलं? नाही तर शरीर मरणारच आहे, विनाश नष्टच होणार आहे. नाही ना झालं नष्ट तर झालं नष्ट, गळ्यात माळ घातलेलीच आहे ना. मग ते त्याचं काय अडचण आहे? आपण काळजी करण्याचं काही कारण नाही. तसा नियम केला तरीही काहीही अडचण येणार नाही. पण त्याचा भाव हा आहे की कीर्तनाकाराने कीर्तनाची साधना करत असताना इतक्या पराकोटीचं काय व्हावं? निष्काम अशा प्रकारचं व्हावं, अपेक्षा रहित तो असावा. अशा बद्ध वक्ता धाकभया श्रोतयाच्या चित्ता. आणि मग काय राग आळवितो ना गातो काय ते कळे ना. काय काही देईल म्हणवणी, हा अशा धरुणी म्हणे काही देईल म्हणवणी. तर निष्काम असावं. जेथे कीर्तन तेथे अन्न न सेवावे. आणखीन एक लक्षात घ्या, 3 प्रकारचा निषेध केलेला आहे या अभंगामध्ये. अन्न, मान आणि धन. कीर्तनाची साधना करणाऱ्यांनी या तिन्ही अपेक्षेला पहिली तिळांजळी द्यावी. या तिन्ही अपेक्षेचा घटस्फोट घ्यावा आणि मग या साधनामध्ये काय करावा? प्रवेश करावा. पहिल्या चरणामध्ये अन्नाविषयी निरपेक्ष असावं. दुसऱ्या चरणामध्ये मान. कारण अन्नाची अपेक्षा नसणारी बरीच माणसे घरी जेवण जातात, काय तिथं घेणं देणं नाही. पण मग पहिल्यांदा त्यांना पुढे बोलवावं लागतं. ती अपेक्षा राहते. अन्नाची नाही अपेक्षा राहत, पण कशाची अपेक्षा असते? मानाची. या 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 या. कीर्तनकारांनी तीही अपेक्षा ठेवू नये. बुक्का लावू नये भाळा, माळ घालू नये गळा. अर्थात तुकोबरेंच्या कालामध्ये नव्हे त्याच्या पूर्वीही कीर्तनकाराला बुक्का लावून हार घालण्याची पद्धत असली पाहिजे. कारण म्हणूनच त्याचा काय केलेलं आहे? निषेध केलेला आहे. ते नसतंच तर मग काय प्रश्नच येत नव्हता ना. तुकाराम महाराजांनी कीर्तनात बाशिंग बांधू नये असं लिहिलंय का? कारण ती पद्धतच नव्हती, त्याच्यामुळे त्याचा निषेध करायची काही गरजच नाही. बुक्का लावू नये भाळा म्हटलेलं आहे, हार घालू नये. म्हणून मी पाहिलं हे कीर्तनकारांना करता नियम सांगितलेले आहे. हे दुसऱ्या करता नाही. दुसऱ्यांनी त्यांचं त्यांचं कर्तव्य करत राहावं. प्रत्येकाचे स्वतंत्र आहे. म्हणजे गुरुवर्य भाऊसाहेब नेहमी सांगायचे 2 प्रमाण आहेत. तुका म्हणे लाता घेईन अंगे, हा दुरी त्यापासून नवजे दबडिता. तुका म्हणे लाता घेईन अंगे, म्हणजे गुरुनी बाहेर काढून दिलं तरी मी बाहेर जाणार नाही. लाता घातल्या तरी ती मी लाता काय करीन? खाईन, पण तिथंच त्यांची सेवा करीन. असंही प्रमाण आहे. आणि शिष्याची जो ने घे सेवा आणि देवा सारीखे त्याचा फळे उपदेश, असं बी प्रमाण. दोन्ही प्रमाण तुकाराम महाराजांचे आहेत. जो शिष्याची सेवा घेत नाही, शिष्याला काय मानतो? देव मानतो, शिष्याची सेवा करतो. आणि दुसरं असं आहे की त्यांनी लाता घातल्या तरीही मी जाणार नाही, त्यांची सेवा करीन. तर त्याचं असं आहे की तुका म्हणे लाता घेईन अंगे हे प्रमाण चेल्या करताय.
आणि शिष्याची जो नेगे सेवा हे प्रमाण आहे ते गुरु करताय. नेमकं उलट होतं महाराज, नेमकं उलट होतं. शिष्याची जो नेगे सेवा हे शिष्य प्रमाण पाठ करतो. तो म्हणतो गुरु महाराज तुमचं कसं आहे, तुकाराम महाराजांनी काय म्हणलंय बघा बरं, आणि तुम्ही खुशाल मला धोत्र धुवायला सांगता. बघा ना तुकाराम महाराजांचं प्रमाण काय आहे, शिष्याची जो नेगे सेवा. तुम्ही कशी काय सेवा घेता. तुकाराम मग गुरु ते प्रमाण पाठ करतो. तुला तुकाराम महाराज हेच प्रमाण आहे हे बघ ना. तू काय म्हणे लाथा घे ना अंगे, मी जर लाथा घातल्याच नाही तर तू कसं काय घेणार आहे. तसं महाराज जेथे कीर्तन करावे तेथे अन्नानं सेवावे, कीर्तन करापेक्षा बाकीच्याला फार पाठ आहेत हे प्रमाण इतर लोकांना. तर हे बाकीच्या करता नाहीये, हे कीर्तन करा करता. कसं कीर्तनाची साधना करत असताना किती निष्काम असावं, काय नियमावली अंगी बाळगावी त्याच्याकरता अनेकांनी प्रश्न विचारले. काही लोक स्पष्ट आमच्यापर्यंत येऊन नाही विचारत म्हणा, नको कुठं नागाटाच्या नाडी लागता म्हणून. पण मग बाकीच्या जवळ विचारतात. हे जर बुक्का लावून घेत नाहीत, हार घालून घेत नाही तर वक्त्या अधिमान, गंध अक्षदा पूजन, श्रोता यती झाला जाण तरी त्या नाही उचित. वक्त्या अभिमान हे प्रमाण कोणाचं आहे, तुकाराम महाराजांचं आहे. आणि मग वक्त्याने जर ते स्वीकारायचं, वक्त्याला जर मान द्यायचा नाही तर मग लोकांनी तुकोबाऱ्यांचं ऐकायचं नाही का. बुक्का लावू नये भाळा हे प्रमाण कोणाचं आहे, तुकाराम महाराजांचं आहे. आणि वक्त्या अधिमान हे प्रमाण कोणाचं आहे, तुकाराम महाराज. पण वक्त्या अधिमान हे प्रमाण कीर्तनकारा करता नाही, हे प्रमाण श्रोते मंडळी करताय, बाकीच्या करताय. आणि कीर्तनकारा करताय बुक्का लावू नये बाळा. ज्यांनी त्यांनी आपापली प्रमाण घेऊन चालावं, त्यांनी त्यांनी आपापली प्रमाण घेऊन चालावं. तर बुक्का लावू नये बाळा. बुक्क्यात काय आहे हो, बुक्क्यात काय नाही, बुक्क्यात बुक्काच आहे. बुक्क्यात काय आहे असं काही नाही, बुक्क्यात बुक्का आहे. पण आपल्याकडे एक म्हण आहे महाराज, म्हातारी मेली त्याचं दुःख नाही, पण मग आपल्या घरी यायची काळाला काय लागते, सवय लागते. म्हातारी तर ती जायला चालली होती तो प्रश्न नाही, पण रस्ता झाला ना काळाला येण्याचा, काळ सोकावतो. तसं बुक्क्यात काय नाही, पण मान स्वीकारण्याची अशा प्रकारची सवय लागते. आणि मग हे घटक इतके वाईट आहे महाराज, ते धन असेल, तो मान असेल, पतनाला घेऊन जाणारे घटक एवढे जबरदस्त ताकदवान आहे की त्याला फक्त नख ठेवायलाच काय पाहिजे, जागा पाहिजे. नख ठेवायला जागा झाली की ते चढलंच वर. तर हेही त्याला जागा राहू नये म्हणून कीर्तनकारांनी मान तर बाकीचा तर मान नाहीच, ती शाल नाम काय महाराज आपल्या संप्रदायामध्ये सुरू झालंय. कुठं होतं पूर्वी, आपण लहानपणी पाहत होतो, काय संबंध होता का याच्यात. कीर्तनाच्या शेवटी लगेच कुणीतरी येतं, शाल घेऊन येतं, अमकं घेऊन येतं, तमकं घेऊन येतं. राजकारणी ह्याच्यामध्ये सभा वगैरे असली त्याच्यामध्ये ते होतं ते ठीक आहे. कीर्तनाचंही ते सुरू झालं. आणि मग एका ठिकाणी सुरू झालं, एकाने केलं की दुसरा करतो, दुसऱ्याने केलं की तिसरा करतो. ज्या संतांनी कीर्तनाची साधना आपल्या समोर केली आहे त्या संतांचं काय म्हणणं आहे तिथपर्यंत जायला कोण रिकाम आहे. तशाच प्रथा पडून जातात महाराज. त्याच्यामुळं मोठ्या माणसावर मोठ्या जबाबदारी असतात. तुमच्याकडे पाहणारी लोक असेल आणि तुमचं पाहून जर साधनाचं हे स्वरूप आहे असं मानत असतील तर त्यांच्या चुकीला तुम्ही जबाबदार आहात. आज जो कीर्तनाचा धिंगाणा चालू झालेला आहे, रळपळ तुकोबाऱ्यांच्या भाषेत सांगायचं तर, निश्चितच त्याला जबाबदारी मोठी माणसं आहेत ज्यांनी ह्या वाटा सुरू केले.
तर मानाची अपेक्षा कर. बरं काय होतं त्या बुक्क्याने? काळ होतं एवढंच कपाळ. अहो ते बुक्क्या करता बुक्का नसतो, हारा करता हार नसतोच. त्या लग्नामध्ये ते आहेर केले जातात महाराज, ते फेटे बांधले जातात. ते काय फेट्याला त्या चव राहते. कुठल्याच कामाचा तो फेटाचा प्रश्नच नसतो. तो प्रश्न कशाचा असतो? मानाचा प्रश्न असतो, सन्मानाचा प्रश्न असतो. तसं बी मग हे सन्मानावर येऊन पोहोचतो. आणि मान नष्ट करण्याचं कीर्तन साधन आहे. मान आभी थुंकोनिया मान दंभ करीतो कीर्तन. तुकोबाराय म्हणतात की मी मान दंभावर उभ्याने थुकतो आणि कीर्तनाची साधना करतोय. कीर्तनकारांनी मान आणि दंभ याच्यावर अशा प्रकारची तिळांजुळी सोडावी. बुक्का लावू नये आणि माळ घालू नये. मनात तशा प्रकारची अपेक्षा ठेवू. होतच महाराज. मग ते काय होतं? चला पूर्वीची पद्धत आहे. मग काही ठिकाणी नुसतंच बुक्का लावतात, काही ठिकाणी आपली ती लहान येते. मग एखाद्याला हौस निर्माण होते, तो मोठा आणतो. आणि मग ज्याला मोठे हार घालून घ्यायची सवय लागलेली आहे, त्याला जर एखाद्या ठिकाणी बारक कोणी हार घातला, काही मर्यादा म्हणून त्याच्या मुस्काडात नाही हाणत तो तिथं, पण त्याच्या मनामध्ये तसाच काय होतो? भाव तयार होतो. याला काही आग लागली, जळाना जळता गेले आणि एवढा एवढा हार घेऊन आलाय. महाराज काही तर स्वतःचे पैसे देतात आणि मोठा हार आणायला लावतात. आता काय तर घडत असलेले हे प्रसंग आहे. नाही असं बी नाही काही. आणि मग काय त्याच्यात मग नंतर झुली, जसा काय पोळ्याचा बैल आहे, त्याच्या पाठीवरून सारे हाराची झूल टाकली. करणाराच्या मनामध्ये आदर असतो, प्रेम असतं, उत्साह असतो, म्हणून तो करतो. ते ठीक आहे, त्याच्याकरता नाहीच हे प्रमाण. त्यांनी ते करावं, तो नाही प्रश्न. पण कीर्तनकारांनी किती त्याच्याविषयी निरपेक्ष असावं. नाही त्यांनी मान म्हणून नाही. संप्रदायाची ती एक पद्धत आहे, परंपरा आहे, रीत आहे. म्हणून हे करायचंय असं म्हणून कोणी करत असेल तर मग त्याच्यामध्ये काय नाही, दोष नाही. मग त्याच्यात मान नाही घुसला पाहिजे. बुक्का लावू नये भाळा, माळ घालू नये गळा. आता पूर्वी कीर्तनकार कीर्तनाला जे जायचे ते टांग्यामध्ये किंवा गाडीमध्ये जायचे, घोड्यावर जायचे. प्रवासाचं साधनच पूर्वी काय होतं? घोडा आहे, बैलगाडी होती. मग आता घोडा घेऊन गेला नाही वाटत का? तुकाराम महाराजांनी सांगितलेलं जे ते कीर्तन करावे ते अन्न न सेवावे, अन्न खायचं नाही, आपली इकडूनच भाकरी वगैरे नेली. पण मग आता घोड्याला काय करायचं? बैलाला काय करायचं? तर तुकोबारायांनी त्याच्याही लगेच संगती लावून ठेवले की तट्टा वृषभासी दाना, तृण मागू नये जाना. म्हणजे ज्या वेळेला तट्टा आणि वृषभ प्रवासाचं साधन होतं त्यावेळेला त्यांना लागणारा आहार मागू नये. आता प्रवासाचं साधन काही तट्टा आणि वृषभ नाही, त्याच्यामुळे त्याला कोणी दाना मागतच नाही, काही प्रश्नच नाही. पण प्रवासाचं साधन नाही असं नाही ना. तट्टा वृषभ नाही प्रवासाचं साधन, पण प्रवासाचं साधन तर आहेच, गाडी आहेत. कारण रोजच प्रवास करावा लागतो. साधनाशिवाय तो प्रवास करूच शकत नाही महाराज. ती काही हौस आहे, तो काही फार विशेष असं नाहीये. प्रवास करणाऱ्यालाच कळतं प्रवासामध्ये काय त्रास होतो, स्वतंत्र गाडी असली तरीही. त्यांनी काय करायचं? तुकोबाराय म्हणतात मागू नये. ड्रायव्हर जवळ दे असं सांगू नये. थोडीशी तुकाराम महाराजांनी मला वाटतं सूट दिली आहे याच्यात बरं का.
घेऊ नये असं नाही म्हणलेलं. म्हणजे बैलाला घोड्याला दाना चारा टाकत असला कोणी तर तो टाकू देऊ नये किंवा त्याला खायला देऊ नये असं नाही म्हटलेलं. त्याला मागू नये. न मागता टाकीत असलं तर मग काय करणार? त्याच्या पोटाला कसं काय आपण पाय द्यायचा बाबा? तू म्हणाला असं कसं काय अर्थ का? शब्द तसे तुकाराम महाराजांनी तिथं सुधारणा करायला पाहिजे होती. आम्हाला काय घेणं? तट्टावृष्य भाषी दाना. कारण कीर्तनाला जाण्याचं जे साधन आहे, वाहन आहे, ते वाहन तर ज्याच्यावर चालणार ते तर त्याला लागेलच ना. शक्ती असेल बरेच त्याने वाहनाचंही घेऊ नये. ज्याला शक्य आहे, ज्याला कीर्तनाचं सगळंच पुण्य आपल्याच नावावर जमा करायचंय, त्यांनी तर वाहनाचाही खर्च लोकांकडून घेऊ नये. नाहीतरी कोल्या कुत्र्याचीच धन ना. काय वाटतं तुम्हाला? आतापर्यंत ज्यांनी घेतलं गोळा करून ठेवलं त्यांचं काय झालं? बरोबर नेलं नाही ना? बरोबर नाही नेलं. आणि मग जर तेही पुण्य आपल्यालाच प्राप्त होत असेल तर का कमी करा तेवढं पुण्य तरी? मी काय पहिल्यांदा काय शब्द वापरलेला? ज्याला शक्य आहे त्यांनी महाराज घेऊच नये, काही अडचण नाही. पण तुकोबाराय म्हणतात मागू नये. तट्टा वृषभाशी दाना तृण मागू नये जाना. म्हणजे याचा अर्थ लोक देणारच आहे. कारण ज्या वेळेला तुम्हाला ते कीर्तनाला बोलवतात त्यावेळेला तुम्ही ज्या साधनाने याल तर तुमच्या साधनाची लोकांना कल्पना नाही. लोक एवढे मूर्ख आहे असं तर नाहीच ना. पण तुम्ही नाही मागावं. नाहीच लोकांनी दिलं तर घरचं टाकावं. बरं मग नाही, समजा नाही दिलं त्यांनी, आपण मागायचं तर नाही. तुकाराम महाराजांनी तोंडाला तिथं मुंगस घातलं, मागायचं नाही. आणि नाही लोकांनी, महाराज काही काही लोक बी बरेच पुढचे, तसं काही नाही अडचण नाही, असं काही नाही. लोक अगोदरच सांगतात आता महाराजांना तर काही चालत नाही बरं का, ते काहीच घेत नाही. आणि जर हा गाडी घेऊन गेला असेल, खर्च करून गेला असेल, तिथं मागायचं तर नाही. नाही दिलं, नाही दिलं तर स्वतः आपण खर्च करावा. आपण मग आता असं कुठं करायचं, कुठं कुठं करायचं? तुला सांगितलंय कोणी सगळ्या ठिकाणी बोंबलत फिरायचं? जिथं गरजच नाही तिथंच बसायचं कीर्तन करीत, काय अडचण आहे? मला तुम्ही सांगा, पंढरपुरात कीर्तन केलं, इथं आता पंढरपुरात आपण आहे, आपण इथं कीर्तन केलं आणि नागपूरला जाऊन कीर्तन केलं. कीर्तनाचं पुण्य तिथं जाऊन केल्यानंतर जास्त आणि इथं कमी असं आहे का? तसं तर कुठं प्रमाण नाही ना. पुण्य दिसतच नाही. पुण्य मानणार आपण ते कशावरून मानणार? प्रमाणावरून मानणार. आणि असं काही प्रमाण नाही की लांब जाऊन कीर्तन केलं म्हणजे तिथं पुण्य जास्त, तर पैसे जास्त मिळतील. ते प्रमाणाचा काही संबंध नाही त्याच्यात, सारखंच आहे. मग आपण जर आपल्या साधनेकरता आपल्या करताच कीर्तन करतो, मग याला लांब जायचं रे काम बागू कशासाठी? हात भरून धुवावे, चालतिया गोवे मार्गाशी. कीर्तन करावा हा विधी आहे आणि घेऊ नये हा काय आहे? निषेध आहे. निषेध सांभाळला पाहिजे. कीर्तन तुम्ही तुमच्या जसे शक्य अशा प्रकारचं आहे, जशी शक्य आहे तशी तुम्ही ही साधना करू शकता. महाराज खुशाल मंदिराचं तुकाराम महाराज ज्यावेळेला कीर्तन करायचं त्यावेळेला किती लोक असतील असं वाटतं तुम्हाला? तुकाराम महाराजांचं ऐकायला घरचे बी येत नव्हते त्यांच्या. काय काय की महाराज ते तुकाराम महाराजांनी शाप दिलेला आहे काय माहिती? देहूच्या मंदिरात अजून बी लोक जमत नाही. देहू दुसरीकडे कार्यक्रम केला ना तर दुसरीकडे लोक जमतात. त्या मंदिरामध्ये ते ठराविकच लोक कमीच राहते. एकादशीला प्रत्येक एकादशीला कीर्तन असतं ना, लोक नाही जमत जास्त.
पण मग तुकाराम महाराज कीर्तन करायचे. तुकाराम महाराजांना लोक करता कीर्तन नव्हतं, लोकांचा काही संबंधही नव्हता. आता माझा वक्ता, आता माझा वक्ता श्रोता तूची देवा, करावी ते सेवा तुझीच. मी ते टाळ करायला बी बोलवीत नव्हते आणि सांगत नव्हते, म्हणून तर 14 शिवाय 15 आलाच नाही तिथं. हे शोध काढीत जायचे आणि स्वतःहून सगळं हे करून तिथं कीर्तनाला उभे राहायचे. यांना काय नाही, उभे राहिले रामकृष्ण हरी, काही घेणंच नाही. ज्या वेळेला आम्हाला लोकांकरता कीर्तन करायचे असतात त्यावेळेला लोकांच्या आवडीनिवडी पाहाव्या लागतात. मग लोकांकरता ज्या वेळेला आम्ही कीर्तन करतो त्यावेळेला मग लोकांना काय आवडतं, लोक खुश कसे काय होतील. लोकांकरता कीर्तन ज्याला करायचं नाही, ज्याचा समोर लोक नाही, देव आहे, तो देवाला काय आवडतं ते पाहतो. मग आणि मग लय समाज असला म्हणजे देव खुश होतो असं देवाने कुठं सांगितलेलं नाही. देवाला कीर्तन आवडतं, कीर्तनामध्ये देव असतो, पण जास्त समाज असल्या त्या कीर्तनात देव असतो असं नाही ना कुठं. तेथे असे देव उभा रंग भरे कीर्तनात, प्रेम हरिदास नाच, तिथं काय हरिदास दुसरे नाही. आणि ते त्यातल्या नेते नामदार आणि फिमदार असले मंगले देव खुश होतो असं नाही ना, प्रमाण नाही ना असं कुठं. जिथं आहे तिथं अशा प्रकारची साधना करावी. त्याच्याकरता फार फिरलं पाहिजे. आणि मग फिरून हे सगळे नियम मोडत असतील, जर त्याच्यामध्ये दोष निर्माण होत असतील तर त्याची जबाबदारी तुकाराम महाराज कसे घेतील. मी काल सांगितलं होतं की शासनाचा एखादा नौकर सुद्धा बेकायदेशीर काम नाही करत. काम तुम्हाला करायचं तर करा म्हणतो, मी नाही परवानगी देणार. नोंद करायची असेल तर बेकायदेशीर म्हणून त्याच्यावर शेरा मारून स्वतः त्याच्यापासून काय होऊन जातो, वेगळा होऊन जातो. तुकाराम महाराज कशी जबाबदारी घेतील. तुम्हाला काय करायचं, कसा धिंगाणा घालायचा तो घाला, आणि मग त्याचा परिणामही तुम्ही भोगा. परिणाम चांगला हवा असेल, मुक्ती हवी असेल, म्हणून साधना करायची असेल तर मग अशी करा. तट्टा वृषभासी दाना तृण मागू नये, झाला मागू नये म्हणतात तुकोबार आहे. आणि मग महाराज आता हे चाललंय हे तुकोबार आहे. मग सगळ्या करता त्याचं स्पष्ट खाली की तुका म्हणे द्रव्य घेती. कीर्तनाचा सौदा जर कोणी करत असेल तर सौद्याला कारणीभूत असणारे दोन्ही घटक, घेणाराही आणि देणाराही. तुकाराम महाराजांनीच असं म्हणलेलं आहे असं नाही महाराज. या बाबतीत सगळ्याच संतांची काय आहे, एक वाक्यता आहे. नामदेवरायांनी तेच म्हटलेलं आहे. नाथ महाराजांनी काय होतं, थोडस आता आपल्या जास्त परिचयामध्ये तुकोबाऱ्यांचंच वाङ्मय आलेलं आहे म्हणून तुकोबाऱ्यांचंच दिसतंय आपल्याला. नाथ महाराजांच्या कीर्तनाविषयी, कीर्तन महिमा या प्रकरणात या अभंग आलेले आहेत. आणि त्याच्यात नुसतं वाचून दाखवतो नाथ महाराजांचं. कोटी ब्रह्म हत्या घडे कथा विक्रयतया जोडे, हा तो पुराणी निवाडा पाहे किरे दगडा. एका जनार्दनी जाण पंच महापातकी तो पूर्ण. प्रत्यक्ष ती कथा जगाची माऊली, विक्रय करीती वहिली दोषी देख. आपुलिती माता आपण भोगिता, प्रायश्चित्त सर्वता काय द्यावे. पतिव्रतेने जैसा पतीच वधिला, प्रायश्चित्त तिला कोणी द्यावे. माते बाळक असे विषपान दिले, प्रायश्चित्त या बोले कोणी द्यावे. एका जनार्दनी कथा ती माऊली, विकिता घडली ब्रह्महत्या. द्रव्याची या असे कथा करणे सायासे, उभयता नरका जोडी मिळविली ती बापुडी. निराश करोनी मन करा कथा ते कीर्तन, देवा आवड भक्तीची एका जनार्दनी साची. द्रव्य घेऊन या कथा जे करीती, उभयता जाती नरकामध्ये. तयाची या दोषा नाही परिहार, वेदाचा विचार कुंठितची. शास्त्राची तो मती नचले सर्वथा, पुराणी ही तत्वता मौनावली. एका जनार्दनी दोषा नाही पार, रव रव निर्धार भोगिता ती. द्रव्याची असे करी जो कथा, चांडाळ तत्वता जाणावा तो. द्रव्याची असे वेद जे पढती, रवरव भोगिती कल्पवरी. द्रव्याचे असे पुराण सांगती, सकुळते जाती नरकामध्ये. द्रव्याचे असे कथेचा विकरा, प्रत्यक्ष तो खरा मातंगची. एका जनार्दनी नैराश्य भजन तो प्राण उत्तम
तो प्राणी उत्तम कलियुगी. करिता ती कथा द्रव्य मागती सर्वथा, नाही पुण्य दोषा गाठी हीन भाग्य ती करंटी. नैराश्य कथा भजन तेने तुष्ट नारायण. एका जनार्दनी वाणी व्यास बोलिले पुराणी. पोटासाठी जरी करी हरी कथा, जन रंजविता फिरत असे. तेने घात केला 71 कुळांचा. म्हणजे 108 बर का, इकडं 42च. उद्धाराच्या वेळेस 42च घेतलेले, आणि इकडं जर पोटाकरता कथा करत असेल तर 71 कुळाचा. पाहुणा यमाचा श्रेष्ठ थोर. द्रव्याची अशी हरिकथा करी तया यमपुरी नित्यवास. नामा म्हणे ऐसे होते जे रे कोणी नामदेवरायांच्या, ते नर नयनी पाहू नये. करोनी हरि कीर्तन तेथे करीती सेविती जे अन्न. करोनी हरि कीर्तन तेथे सेविती जे अन्न. ऐसे अभागी खळ परम चांडाळ कलियुगी. हरिकथा माऊली विकिताती अर्थ भुली. पंचमहापातक तया घडे दोष देखा एका जनार्दनी. करा कीर्तन अनुदिनी. करोनी कीर्तन मागती जे द्रव्य ते जाणावे वैधव्य विधवेचे. सर्व अलंकार शरीर शोभले वाया परे गेले कुंकुहीन. मानवाने भावे करावे कीर्तन आनंदे वर्तन वैष्णवापुढे. एका जनार्दनी कामनिक कीर्तन करिता पतन जन्मोजन्मी. नामदेवरायांचे आणि नाथ महाराजांचे ही विचार. याविषयी तुकोबऱ्यांच्या विचाराशी काही वेगळे असं नाही. तेव्हा तुकोबाराय म्हणतात की दोघांमणे द्रव्य घेती देती तेही नर काशी जाती. पण तिथं शी लावलाच नाही, नाही तर मग नर इथं तोडून टाकायचं आणि काशी जाती असं ठेवलं असतं. पण ते नरका जाती. बोका लावू नये भाळा बाळ घालू नये. पुंडलिक वरदा हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल विठ्ठल.